पांडुरंग रुक्मिणी आई साहेब आणि 84 लक्ष योनकोटीमध्ये हा नरोदय जन्म दिला माझे माता पिता. ज्या गुरुनी मला या स्टेजवर मात्रा गावात आणण्याची ताकद दिली आमचे गुरुजन हरिभक्त कैलासवासी पांडुरंग महाराज, हरिभक्त परायण बेलेकर महाराज. दादा हो, तुमच्या गावापर्यंत येण्याचं ताईच्या मुखातून जसे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून वेद बोलले आणि रेडा बोलला हो, दादा ताईचे तसेच वेद आहे. या वेदाला आपल्या हृदयाला स्पर्श करा आणि व्यसनमुक्त व्हा. दादा, कोणाचं मन दुखवायचं नाही. तुझं आणि माझं हृदय वेगळं आहे, पण आम्ही चांगलं सांगण्यासाठी, ताई चांगलं सांगण्यासाठी अहिल्यानगरवरून आलेले आहे. हे बोध घ्या दादा, व्यसन करण्यामध्ये काही फायदा नाही. पुण्यस्मरण नामदेव महाराज रोकटे पुण्यस्मरणा निमित्त का कार्यक्रम आहे? कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं असतं. दादा, आपलं सुद्धा कर्तृत्व तेवढं करा. आमचे वारकरी सीमेवर आहे, पण माळकरी आहे. पडसुनी गावाला, मुर्दुनी गावाला शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी झालेले आहे. तुम्ही नाव ऐकलं असता. आमचे दादा माळकरी होते, लेफ्टनंट कर्नल होते. त्यांचे वडील हरिभक्त परायण आवारी महाराज आहे. म्हणून दादा, जीवनामध्ये व्यसन करू नका. आजपासून आपल्या मनाला विचारा का व्यसनामध्ये किती फायदा आहे, आणि जो माळकरी आहे त्याला विचारा किती फायदा आहे. आज आम्ही माळकरी आहोत म्हणून तुमच्या मात्रा गावापर्यंत आलो. जर व्यसनी असतो तर आमच्या परसुनी गावामध्ये गल्लीमध्ये पडून राहिलो असतो. पंढरीच्या वारीला 2004 मध्ये 2 वारकरी गेलो. आज आमच्या गावचे 100 वारकरी पंढरीला आहे. जवान मुलं 100 वारकरी आहे, माळकरी आहे. दादा, जो व्यसना आधी नाही त्याला किती आम्ही समजावतो, त्याचा प्रयत्न जर समजायचा नसेल त्याला काही फायदा नाही. आमच्या गावाला दोन्ही आहे, माळकरी आहे आणि व्यसनी आहे. पण माळकऱ्याला विचारा का नामाची ताकद किती आहे. एकदा चला पंढरीला, पहा माऊलीचा सोहळा, तुकोबा रायांचा सोहळा. त्या अहिल्यानगरहून ताई आल्या, ताईचे बोध घ्या. आणि माळकरी दादाने माळा सुद्धा आणल्या. एकदा तुळशीची अशी गळ्यात माळ घालून पहा. सोन्याचा जर गोप जर घातला तर अशी गुंडी काढावं लागतं दादा, पण आमची माळ कशी झाकून आहे. या माळाचं महत्व समजा. आमचे गुरुजन आहे, आमच्या गुरुजनानं म्हटलं आम्हाला, दादा तुम्हाला एक विचारायचं आहे. मी व्यासपीठावर आहो, ग्रंथावर हात ठेवून सांगतो, दादा मला जर आज फाशीची शिक्षा जर दिली तरी मी मान्य करायला तयार आहो. माझे गुरुजन म्हणे, शाबास, तुला आजपासून माळकरी व्हायचं आहे. आणि माझ्या गुरुजनाचा मी शब्द ऐकला आणि आज मी माळकरी आहो आणि या व्यासपीठावर आहो. म्हणून भागवत सप्त्यामध्ये सर्वजणांनी सहकार्य करा. एखाद्यानं वर्गणी नाही दिली तर चालेल दादा, पण व्यसन करू नका. प्रपंच सुखाचा करा. प्रपंच जर सुखाचा झाला, तुम्हाला पंढरीची वाट पांडुरंग परमात्मा आपाप दाखवतो. संत तुम्हाला नेतात पंढरीला. म्हणून एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पंढरीनाथ भगवान की जय.